तो पण जाणार कंपल्सरी केलं का आता डोळे तपासून रस्त्यावर आपण जेव्हा लायसन्स देतो किंवा चालक आहे त्याचे डोळे सगळ्यात चांगले असणे गरजेचं असतं. त्याला रातंदळे पण आहे का रंगांदळे पण आवडलंय म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे तर तुला ते सर्टिफिकेट. आपण लायसन्स काढताना लायसन्ससाठी डोळे चांगले असणं आवश्यक आहे. ही बाब जेवढी आहे ना तेवढं लायसन्स काढल्यानंतर कंपल्सरी नाही, आपण अवेअरनेस म्हणून करतो. दुर्घटना घडली त्याचं कारण नजर हल्ली तर होतं आणि नजरच जर कमी असेल तर बसणारे सगळे चांगलं. मला ते आल्यावर पाहिलं डोळे काय कॅम्प घेतलाय तर तुम्ही पाहिलं आपला हा आरटीओचा कॅम्प आहे लायसन्सचा कंपल्सरी पाहिजे. याच्यामध्ये आपण मनोहर डोळे फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम करत आहोत. व्हिडिओ सर या सर काय सर काय वाटतं? जय हिंद जय महाराष्ट्र आहेच, पण आपण भारत देशाला सर्वात पहिले जय हिंद म्हणून आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो. आपलं देशप्रेम, जाज्वल्य राष्ट्रभक्ती आपण सर्वांना साक्ष ठेवून कोणती गोष्ट सुरुवात करत असतो. केंद्र सरकारतर्फे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणारे जे नागरिक आहेत का ज्याच्यामुळं नुसतं एका कुटुंबाची हानी होत नाही तर त्या एका समाजाची हानी होते आणि पर्यायाने आपल्या देशाची हानी होते. मग हे जे नुकसान आहे हे होऊ नये याकरिता केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारवाई तर केलीच जाते, पण कारवाई करण्यातून प्रबोधन होत नाही. जी स्वयंशिस्त आहे ही फक्त प्रबोधनातूनच लागते. शाळेत जशी एखादी गोष्ट लहानपणी कोणाला शिकवली तर ती त्याच्या आयुष्यभर लक्षात राहते, त्याच पद्धतीने आज आपण जे सगळे या ठिकाणी लायसन्स काढण्यासाठी आलेले आहात, तुम्हाला याची सुरुवात जी लायसन्सची तुमची होणार आहे याच ठिकाणी आपल्याला सगळ्यांना रस्ते सुरक्षेविषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मनोहर डोळे फाउंडेशनच्या वतीने जे वाहन चालवताना सर्वात आवश्यक गोष्ट असते डोळे, की जे आपण आपला जो फॉर्म आहे लायसन्सचा त्यामध्ये पण डोळ्याच्या तुम्हाला 6x6चं व्हिजन आहे का, तुमचे दोन्ही डोळे चांगले आहेत का, तुम्हाला रातांदळेपणा आहे का, रंगांदळेपणा आहे का, या ज्या गोष्टी पाहिल्या जातात. तर चालकांचे डोळे व्यवस्थित असले पाहिजे म्हणून मनोहर डोळे फाउंडेशनतर्फे या ठिकाणी सर्वांची नेत्र तपासणी शिबिर आपण सुरू केलेलं आहे. आज आणि उद्या या सगळ्यांनी आपण सगळे याचा लाभ घेऊ शकतो. आज त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी आशाताई ते उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले आहे. मी RTO कार्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे धन्यवाद देतो की तालुक्याच्या महिला प्रतिनिधी म्हणून आपण आज जो उद्घाटन केलेला आहे याचा पूर्ण सर्व नागरिक या ठिकाणी फायदा घेतील आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात. या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की रस्त्यावर जे अपघात होतात त्यातले सर्वात जास्त अपघातामध्ये मृत्यू हे मोटरसायकलचे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. आपण पाहतो रस्त्यावर सगळ्यांना टू व्हीलर सगळ्यांना जवळपास चालवता येते, पण हेल्मेट घालायचं अजून कोणाला ज्ञान आलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण गाडी जेव्हा चालू करतो तेव्हा आपण हेल्मेट घालायचं आणि हेल्मेटची स्ट्रीप लावायची. सीट बेल्ट कारमध्ये बसल्यावर कार चालू केली तेव्हा त्या चालू करायच्या अगोदर आपण सीट बेल्ट लावायचा आहे. आपला जर प्राण वाचला, वाहन हे आपल्यासाठी आहे, त्याच्यामुळं रस्त्यावर अपघातामध्ये आपला जीव गमावण्यासाठी नाही आहे. एवढी एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की टू व्हीलर चालवताना सर्वांनी हेल्मेट परिधान करायचे आणि कार चालवताना सर्वजण सीट बेल्ट वापरणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अभियान जो राबवलं जातं आहे ते खरं तर अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या योगाने अनेक कुटुंबांमध्ये जो काही घात अपघात होतात यामुळं अनेक जीव वाचतील. आणि त्यातला महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की जे नेत्रहीन किंवा दृष्टीदोष असतो तो वेळेत जर समजला आणि जेव्हा लायसन देताना किंवा रिन्युएशन करताना या सगळ्या गोष्टी जर आपल्या प्रकाशात आल्या तर त्याविषयी जागरूकता वाढेल आणि होणारे अपघाताचं प्रमाण हे कमी होऊन अधिकाधिक लोक सुरक्षित राहू शकतात. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण अधिकाधिक जे नॉर्म्स आहेत रस्त्यावर गाडी चालवताना
कागदपत्र बाळगताना किंवा इतर सर्व वाहनांची तपासणी PUC सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी अपडेट ठेवल्या पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळं इतरांना धोका निर्माण झाला नाही पाहिजे आणि इतरांमुळेही आपल्याला धोका निर्माण नाही झाला पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याचं सर्वांनी पालन करायचं आहे. कायदे फक्त आपल्याला शासित करण्यासाठी असतात, परंतु ते नैतिकता ही आहे की आपण त्याचं अनुपालन करायचं आहे आणि आपल्याबरोबर इतरांची सुरक्षितता जपायची आहे. धन्यवाद. आणि हा केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अशीच मोरे साहेबांच्या सोबत सर्वजण इथले जुन्नर तालुक्यातले रहिवासी आहेत ते सर्व फॉलो करतील हीच निश्चित आशा बाळगतो. धन्यवाद. आज जुन्नरमध्ये RTO लायसन्स कॅम्प आणि या निमित्तानं रस्ता सुरक्षा अभियान शासनानं दरवर्षी एक खऱ्या अर्थानं राबवत असतं. आणि आज जुन्नरमध्ये खरं तर एक वेगळा म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान नेमकी आपण काय त्याच्यात दक्षता घेतली पाहिजे ते खऱ्या अर्थानं मोरे साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी आज त्यांनी डोळे फाउंडेशनला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपले डोळे तपासून त्या ठिकाणी मला अतिशय म्हणजे मी पाहिल्यानंतर मला भावलं की हे कंपल्सरी शासनाने कंपल्सरी केलं पाहिजे. आणि त्याचं कारण आपल्याला माहिती आहे लायसन घ्यायला आपल्याला टाईम लागतो, उशीर होतो, पण जग फास्ट झाले, मोटरसायकली गाड्या सगळं फास्ट पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो परत घरी येईल का नाही याची गॅरंटी नसते. आणि म्हणून आपण शासन ज्या दक्षता घेते, जे नवीन योजना राबवते त्या खऱ्या आपल्यासाठी आहेत आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून आज याचं उद्घाटन आशाताईंच्या हस्ते साहेबांनी या ठिकाणी केलं. मला साहेबांचं आणि RTO ऑफिसचं हे कंपल्सरी सगळीकडे असं झालं पाहिजे. मनापासून आपल्या टीमचं मला इकडे आभार मानत असताना लोकांनी पण आपण काळजी घेऊन आपण तंदुरुस्त आहेत याचं सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजेच. आणि म्हणून अतिशय चांगला हा उपक्रम आहे. याला खऱ्या अर्थानं सगळ्यांनी आणि खऱ्या अर्थानं जे सुरक्षा अभियान आपण म्हणतो हे खऱ्या अर्थानं असे करायला राबवले पाहिजेत. ह्या मनापासून या टीमचा आपण आपल्याकडे आभार मानलं पाहिजे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी RTO मार्फत एक काय स्तुत्य उपक्रम होतोय. हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आल्यानंतर खरंच मला पण पहिल्यांदाच दिसलं ना की डोळे तपासून सर्टिफिकेट दिलं जाणार आहे, लायसन दिलं जाणार आहे. वास्तविक पाहता लायसनची ही तशी काळाची गरज आहे. आपण जेव्हा गोपीनाथ मुंडेंचं अपघात विम्याचं जेव्हा योजना राबवतो ताई, तर त्यासाठी ज्या गाडी किंवा एखादं वाहन असेल त्यांच्याकडे जर लायसन नसेल तर एवढ्या मोठ्या चांगल्या योजनेचा आपल्याला त्याला लाभ देता येत नाही. त्यामुळं लायसन ही काळाची गरज आहे. ज्यांनी या ठिकाणी सहभागी होत आहेत या सर्व प्रेक्षणार्थींना माझी सूचना असेल की आपण प्रॉपर लायसन घ्या. या तालुक्याच्या BDO या नात्याने मी आपल्याला आव्हान करतो की जे काय मोरे साहेबांनी जे उपक्रम राबवलेला आहे त्याचं एक जे काही लायसन तुम्हाला देणार हे प्रॉपर लायसन घ्या. फोन बिन कोणाला करायला लावू नका, जेणेकरून आपल्याला प्रॉपर लायसन मिळेल आणि याचा उपयोग नक्कीच सर्वसामान्य जनतेला होईल. तरी मी या उपक्रमाचं पंचायत समितीच्या वतीनं एक जो स्तुत्य उपक्रम आहे असं या ठिकाणी जाहीर करतो आणि मला ज्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी रस्ता सुरक्षा आणि खऱ्या अर्थाने RTOने एक विशेष उपक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगतं आहे, केंद्र सरकारचा असणारा उपक्रम, परंतु त्याला प्रत्यक्षात उतरवणारे मोरे साहेब, नारगोजे मॅडम, ह्या सगळ्या त्यांची टीम जी आहे, मला त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की या ठिकाणी जुन्नरसारख्या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम घेताना केंद्र सरकारच्या योजनेचा निश्चितपणाने प्रत्येकापर्यंत संदेश पोचवावा आणि प्रत्येक गाडी चालक, मग तो 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जी काही 10 चाकी गाडी असेल, कोणताही चालक असेल, त्याला मुळात त्याची तपासणी होणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी BDO साहेबांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे योजना आली, परंतु कित्येक वेळा लायसन अवेलेबल नसल्यामुळे जर ॲक्सिडेंट झाला आपल्याला त्याला तो लाभ द्यायचा आहे, देता आला नाही
आणि तेव्हा खंत वाटते की बाबा ह्या व्यक्तीला कोणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. या ठिकाणी मोरे साहेबांनी सांगितलं की हा उपक्रम सुरू आहे, परंतु तो प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोचला पाहिजे, चालकांपर्यंत पोचला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी प्रात्यक्षिक करत असताना डॉक्टर डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून संदीप डोळे साहेबांनी या ठिकाणी त्यांची सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीप्रमाणे केलेला आहे. काय म्हणतो आपण, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणजे डोळे जर चांगले असतील, डोळे नाही किंवा डोळे बंद केले तरीसुद्धा डोळ्यापुढे अंधार असतो. त्यामुळे गाडीमध्ये आपण बसल्यानंतर आपल्यासोबत आपली फॅमिली असेल, आपल्या पाठी बसणारा असेल, किंबहुना पुढून येणारा असेल, याच्यामध्ये आपल्याला दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम थोडा होतो ना, वयाप्रमाणे होतो, एखाद्याला औषधाने बरा होऊ शकतो, पण तो होऊच नये, ॲक्सिडेंटच होऊ नये आणि होण्यासाठी ते निमित्त नसावं, या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेला हा सुद्धा उपक्रम. आणि याची सुरुवात करत असताना इथले भूमिपुत्र, म्हणजे जसे आपले BDO पण इथलेच आहेत, मोरे साहेब इथले, आणि नुसते मोरे साहेब निरीक्षक म्हणून नाही RTOचे, तर त्यांचे मम्मी आणि पप्पा हे दोघंही पंचायत समितीमध्ये असणारे चांगले, एक सिस्टर म्हणून काम करणारी आई आणि त्यांचे अधिकारी म्हणून पप्पा काम करणारे. त्यांना वाटलं की मी माझ्या तालुक्यात आलो आहे, माझी पहिली पोस्टिंग माझ्या तालुक्यात होती आहे. प्रत्येकाला वाटते की माझ्या भूमीत आलो की मी काहीतरी करावं. निश्चितपणाने तुम्ही करा, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आणि ॲक्सिडेंट कमी करायचे असतील तर निश्चितपणाने आजच्यापेक्षा चांगला उपक्रम असू शकत नाही. या सुद्धा उपक्रमाला आणि आमच्या जुन्नर तालुक्याच्या तमाम सगळ्या इथे लायसन घेण्यासाठी आलेले, ट्रायल देण्यासाठी आलेले आणि जे तपासणी करून घेणार आहेत त्या सगळ्यांच्या तपासण्या चांगल्या होऊन जाऊ देत. कोणी त्याच्यात सापडू नये आणि सापडलं तर त्याच्यात लगेच उपचार व्हावा, अशा पद्धतीच्या तुम्हाला शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या हस्ते हे ओपनिंग झालेलं आहे. ओपनिंग करणाऱ्यावर पण अवलंबून असतं की त्याने ओपनिंग केलं, तेवढाच दिवस झाला म्हणून काम संपलं नाही. तो मोरे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. या ठिकाणी चव्हाण पण हुशार आहेत, ॲडव्होकेट आहेत ना, त्या सचिन चव्हाणनी पण जबाबदारी टाकली आणि मोरे आपण पत्रकार आहात, आपण सुद्धा जबाबदारी टाकली. ती जबाबदारी निश्चितपणाने आपल्या सर्वांसाठी मी घ्यायला तयार आहे. तोपर्यंत आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या वतीने आपण सगळे इथे जमलेलो आहोत आणि तसेच आशाताईंनी आता ज्या मोलाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं आहे आणि जी जबाबदारी त्यांनी स्वतः पण घेतली आहे आणि आमच्या पण खांद्यावर टाकली आहे, आपण सगळ्या याला म्हणजे खरं उतरायचा प्रयत्न करूयात. कारण रस्त्यावर चालताना कधी आणि कोणाचा कसा ॲक्सिडेंट होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे हेल्मेट घातल्यामुळे ॲक्सिडेंट होत नाही असं नाही, पण ॲटलिस्ट ॲक्सिडेंट झाल्यानंतरनं जी होणारी हानी आहे आणि त्याच्यामुळे होणारं जे आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं जे नुकसान होतं आहे हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सरकार आपल्याला सांगतंय की बाबा तुम्ही रस्त्याने चालताना साईन बोर्ड लावलेले आहेत त्याचं ते बघा, त्याचं हे करा, म्हणजे अनुकरण करा, किंवा सिग्नल्स असतात त्यांना फॉलो करा. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या, पण त्या खूप मोठ्या वाटतात कधी जेव्हा आपला ॲक्सिडेंट होतो आणि त्यावेळेस कळतं की अरे मी जर साधं छोटं म्हणजे हेल्मेट घातलं असतं 1000 रुपयाचं तर माझं कदाचित हे लाखोंचं जे नुकसान होणार आहे हॉस्पिटलमध्ये ते वाचलं असतं, किंवा माझ्या कुटुंबाची माझ्यानंतर जी हानी होणार आहे ते वाचलं असतं. म्हणून हा नंतर विचार करण्यापेक्षा आपण आधीच विचार करायचा आहे आणि ह्या सगळ्या छोट्या गोष्टींना फॉलो करायचं आहे. याच्या वतीने इथे उपस्थित असलेले आशाताई तुमचं मी आभार मानते. तुम्ही इथे आलात, आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करून दिलीत. तसेच इथे आलेले पत्रकार बंधू आपले, त्यांनी येऊन ह्या सगळ्या कार्यक्रमाची काय म्हणतात त्याला दखल घेतली, त्याच्यासाठी त्यांचंही आभार. तसेच BDO साहेब इथे आलेले आहेत, त्यांचंही आभार. आमचे ड्रायव्हिंग स्कूलचे असोसिएशनचे सगळे इथले जुन्नर तालुक्यातले सगळे लोक ते आलेले आहेत, त्यांचंही सगळ्यांचा आभार. आणि तसेच इतर मान्यवर जे इथे आलेले आहेत सगळ्यांचं आभार इथे आल्याबद्दल. आपण एक छोटीशी शपथ घेऊया रस्ता सुरक्षेच्या वतीने. सगळ्यांनी आपला हात पुढे करायचा आहे, माझ्या मागे रिपीट करा फक्त. रेडी? रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे. अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे. मी सदैव स्वयंप्रेरणेने सर्व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीन.
रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन. तसेच रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करते की माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जय हिंद. थँक्यू.